मुख्य मागणी म्हणजे बेस वाचवा. आम्ही महानगरपालिका आयुक्तांना भेटलो. मला 7-8 पत्र पाठवूनही आयुक्त भेटत नव्हते. मग त्या दिवशी आम्ही जबरदस्ती भेटायला गेलो होतो, परंतु त्यांनी समजूतदारपणा दाखवला आणि आम्हाला भेट दिली. आणि त्या भेटीमध्ये त्याने असं स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की बेसचा संपूर्ण जबाबदारी घेणं ही आमची जबाबदारी नाही, कायदेशीरही नाही. किंवा बेसला अनुदान आम्ही देऊ, पण बेसची पूर्ण जबाबदारी आम्ही घेणार नाही. आणि त्यावेळी त्यांना मी निक्षून सांगितलं की बेसची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल. महानगरपालिका नियम 134, 136 आणि 63 ही जी सदर आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट कायदा काय सांगतो की बेसची संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेची कर्तव्य कुठची? रस्ते, शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर आणि कुठची या वाहतूक, सार्वजनिक वाहतूक ही महानगरपालिकेचीच जबाबदारी आहे. असं असताना फक्त मुंबई महानगरपालिका, या महाराष्ट्रातली, या देशातल्या सगळ्या महानगरपालिका या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत. सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी पार पडली जाते, रस्ते बनवले जातात सगळं. पण ही जी सार्वजनिक व्यवस्था जी बेसने निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी मात्र हात आखडता घेतला जातो आहे. आणि 1888चा महानगरपालिका कायदा असं सांगतो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बेसला संपूर्णपणे उभं करण्याचं काम महानगरपालिकेला करावं लागेल. सागरी सेतू बांधणं ही जबाबदारी महानगरपालिकेची नाही. त्याच्या ठिकाणी महानगरपालिका तिथे कोणाच्या तरी सल्ल्याने पैसा खर्च करते. पण या मुंबईतल्या 48 लाख प्रवाशांना, ज्यांना जे 5 रुपयाचं तिकीट मिळतं आहे, गरीब आहेत, या गरिबांची ही रक्तवाहिनी तोडण्याचा प्रयत्न होतो आहे असं मला स्पष्ट वाटतं आहे. येत्या 2 महिन्यामध्ये याच्यावर जर निर्णय घेतला गेला नाही तर बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार थांबतील अशी परिस्थिती आहे. आज आम्हाला यांच्या 5 रुपये तिकीट ठेवण्यामुळे आणि हे वेटलीच्या याच्यामुळे आमचं उत्पन्न बेसचं हे 60 कोटी रुपये दर महिना आलेलं आहे. आणि बेसला या वेटलीच्या लोकांना जो पैसा द्यावा लागतो तो 58 कोटी ते 60 कोटीमध्ये आहे. याचा अर्थ मिळणारं सगळं उत्पन्न हे वेटलीचे मालक घेऊन जात आहेत. मग पगार आहेत, त्याच्यानंतर इतर गोष्टी आहेत, याचा 198 कोटी दर महिन्याला खर्च आहे. हा खर्च सध्या तरी बेस 200 कोटी रुपये दर महिन्याला कर्ज काढते बँकेचं. आणि ही बेस ढकलण्याचा प्रयोग येतो. याचा अर्थ असा होतो आहे की जर सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर गरिबांची ही बेस वाचवणं अशक्य होईल. 2 महिन्यामध्ये नंतर लोकांचे पगारही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. याला संपूर्ण कारण हे सरकारने करार करताना लिहिलेलं आहे की 4000 बसेस आम्ही बेसच्या ठेवू. त्याच्यासाठी लागणारा बेसचा कर्मचारी वृंद हा असेल. आणि मग उर्वरित हे लोकांची हे बघून आम्ही वेटलिस्टला परवानगी देऊ. आता असं झालं आहे की 2200 गाड्या वेटलिस्टच्या आहेत आणि फक्त 700 गाड्या आमच्या बेसच्या राहिलेल्या आहेत. आणि 35,000 बेसचा कर्मचारी होता तो 22,000वर आलेला आहे. मागच्या 8-10 वर्षामध्ये रिटायर झालेला एकाही कर्मचाऱ्याच्या ठिकाणी दुसरा कर्मचारी घेण्यात आलेला नाही. उद्या आमचं आंदोलन आहे. आणि काळीफीट लावून आम्ही माझे 24,000 कर्मचारी आणि या मुंबईतल्या, म्हणून मी आज उद्धवजींना भेटायला आलेलो होतो. उद्धव साहेबांनी मला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं उद्या या मुंबईतला सर्वसाधारण बेसमध्ये प्रवास करणारा मराठी, अमराठी सगळा नागरिक उद्या काळीफीट लावून तुमच्या या आंदोलनामध्ये सहभागी होईल अशा तऱ्हेचं आश्वासन मला माननीय उद्धवजींनी दिलेलं आहे. मुख्य मागणी काय? हे आंदोलन करण्याच्या पाठीमागे हे खाजगीकरण थांबवा ताबडतोब. 4000 बसेस बेसच्या मालकीच्या आता 1300 बसेस येत आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी नागपूरला निवेदन केलं आहे. पण ते कोणाचे आहे? कोणाकडे जाणार त्या बसेस? त्या बसेस बेसकडे आल्या पाहिजे, बेसच्या मालकीच्या झाल्या पाहिजे. कारण केंद्र सरकार 75%, महाराष्ट्र सरकार 10% आणि महानगरपालिका 5% म्हणजे 90% जी सबसिडी आहे त्या गाडीची ही सरकार देत आहे. मग ते तिराईत माणसाची त्याला मालकी न करता
बेसच्या स्वतःच्या मालकीच्या ह्या गाड्या आल्या पाहिजे असं आमचं हे कायमस्वरूपी आलं पाहिजे. याच्यासाठी उद्याचा हे आहे जे एवढ्या 4,000साठी आता 2200 स्टाफ परवडणार नाही 22,000चा, तर जवळजवळ 35,000 कर्मचारी. मग ते आपण कर्मचाऱ्यांच्या रिटायर कर्मचाऱ्यांच्या मुलांना घ्या, हे वेटलिस्टमध्ये 5-5, 6-6 वर्ष काम करणारे जे चांगले कामगार आहेत त्यांना घ्या, सामावून घ्या. आणि 4,000 बसेस जर सध्या जरी आणल्या, त्या 1,300 बसेस येत आहेत त्या बेसच्या मालकीच्या आल्या पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना येत्या आठवड्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आणि सांगणार आहोत या गरिबांसाठी, या 48 लाख लोकांसाठी ही बेस वाचवणं हे महाराष्ट्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे. ठीक आहे, थँक्यू.